नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नितीन स्टडी पॉइंट यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आपण भारतातील पहिले 30 MP प्रश्न घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओला स्किप नका करू, व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून सर्व प्रश्न तुम्हाला व्यवस्थितपणे समजेल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। पहा, प्रश्न क्रमांक 1 बघा, भारतरत्न मिळवणारा पहिला खेळाडू कोण आहे? तर पहा, भारतरत्न मिळवणारा पहिला खेळाडू कोण आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 सचिन तेंडुलकर। सचिन तेंडुलकर हा भारतरत्न मिळवणारा पहिला खेळाडू आहे। प्रश्न क्रमांक 2 बघा, भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र कोठे सुरू करण्यात आले? तर पहा, भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र कोठे सुरू करण्यात आले? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 मुंबई। मुंबई या ठिकाणी पहिले आकाशवाणी केंद्र सुरू करण्यात आले। प्रश्न क्रमांक 3 बघा, इंग्लंडला भेट देणारे पहिले भारतीय कोण होते? प्रश्न काय आहे? इंग्लंडला भेट देणारे पहिले भारतीय कोण होते? मित्रांनो, तुम्हाला जर या सर्व प्रश्नांचे उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदात आन्सर कमेंट करून द्यायचं आहे। आपला प्रश्न काय आहे? इंग्लंडला भेट देणारे पहिले भारतीय कोण होते? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 राजाराम मोहन रॉय। राजाराम मोहन रॉय हे इंग्लंडला भेट देणारे पहिले भारतीय व्यक्ती होते। प्रश्न क्रमांक 4 बघा, भारतातील सर्वात तरुण पंतप्रधान कोण होते? प्रश्न काय आहे? भारतातील सर्वात तरुण पंतप्रधान कोण होते? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 राजीव गांधी। राजीव गांधी हे भारतातील सर्वात तरुण पंतप्रधान होते। प्रश्न क्रमांक 5 बघा, भारतातील पहिले धरण कोणते? प्रश्न काय आहे? भारतातील पहिले धरण कोणते? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 4 कलनई धरण। कलनई धरण हे भारतातील पहिले धरण होते। प्रश्न क्रमांक 6 बघा, भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती कोण होते? तर पहा, भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती कोण होते? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 डॉक्टर झाकीर हुसेन। डॉक्टर झाकीर हुसेन हे भारतातील पहिले मुस्लिम राष्ट्रपती होते। प्रश्न क्रमांक 7 बघा, भारतातील पहिले 24 तास सौरऊर्जेवर चालणारे मुंडेरा हे गाव कोणत्या राज्यात आहे? तर पहा, भारतातील पहिले 24 तास सौरऊर्जेवर चालणारे मुंडेरा हे गाव कोणत्या राज्यात आहे? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 गुजरात। गुजरात या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण? प्रश्न काय आहे? भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 सुचिता कुलपानी। सुचिता कुलपानी हे भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या। प्रश्न क्रमांक 9 बघा, भारताचा पहिला अंतराळयात्री कोण होता? प्रश्न काय आहे? भारताचा पहिला अंतराळयात्री कोण होता? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 राकेश शर्मा। राकेश शर्मा हा भारताचा पहिला अंतराळयात्री होता। लक्षात ठेवा मित्रांनो, हा प्रश्न परीक्षेला खूप वेळा विचारला गेलेला आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, भारताची पहिली जनगणना कधी सुरू करण्यात आली? प्रश्न काय आहे? भारताची पहिली जनगणना कधी सुरू करण्यात आली? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 4 1872। 1872 पहिली जनगणना सुरू करण्यात आली। प्रश्न क्रमांक 11 बघा, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर पहा, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद। डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते। मित्रांनो, पोलीस भरतीला हा प्रश्न 5 पेक्षा अधिक वेळा विचारला गेला आहे। लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 12 बघा, भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरू करण्यात आला? भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरू करण्यात आला? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 प्रवारनगर। प्रवारनगर या ठिकाणी सुरू करण्यात आला। प्रश्न क्रमांक 13 बघा, भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? तर पहा, भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 सरोजिनी नायडू। सरोजिनी नायडू हे भारतातील पहिले महिला राज्यपाल होत्या। मित्रांनो, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका मित्रांनो। प्रश्न क्रमांक 14 बघा, भारतातील सर्वात श्रीमंत गाव कोणते? प्रश्न काय आहे? भारतातील सर्वात श्रीमंत गाव कोणते? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 माधपूर। माधपूर हे भारतातील सर्वात श्रीमंत गाव आहे। हे कोणत्या राज्यात मित्रांनो? गुजरात या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 15 बघा, पहिला तेल शुद्धीकरण कारखाना कोठे सुरू करण्यात आला? प्रश्न काय आहे? पहिला तेल शुद्धीकरण कारखाना कोठे सुरू करण्यात आला? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 4 आसाम। आसाम या ठिकाणी तेल शुद्धीकरण कारखाना सुरू करण्यात आला। प्रश्न क्रमांक 16 बघा, भारतातील पहिल्या महिला डॉक्टर कोण होत्या? तर पहा, भारतातील पहिल्या महिला डॉक्टर कोण होत्या?
याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 आनंदबाई जोशी. आनंदबाई जोशी ही भारतातील पहिली महिला डॉक्टर होत्या. प्रश्न क्रमांक 17 बघा, भारतातील पहिला चित्रपट कोणता? भारतातील पहिला चित्रपट कोणता मित्रांनो? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 राजा हरिश्चंद्र. राजा हरिश्चंद्र हा भारतातील पहिला चित्रपट होता. प्रश्न क्रमांक 18 बघा, भारतातील पहिला सिमेंट कारखाना कुठे सुरू करण्यात आला? तर पहा, भारतातील पहिला सिमेंट कारखाना कुठे सुरू करण्यात आला? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 4 चेन्नई. चेन्नई या ठिकाणी भारताचा पहिला सिमेंट कारखाना सुरू करण्यात आला. प्रश्न क्रमांक 19 बघा, भारतातील पहिले 100% साक्षर राज्य कोणते? भारतातील पहिले 100% साक्षर राज्य कोणते? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 केरळ. केरळ हे भारतातील पहिले 100% साक्षर राज्य म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 20 बघा, भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते मित्रांनो? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 वल्लभभाई पटेल. वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले उपपंतप्रधान होते. प्रश्न क्रमांक 21 पहा, भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते? भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 बंगाल ग्रॅज्युएट. बंगाल ग्रॅज्युएट हे भारतातील पहिले वृत्तपत्र म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 22 बघा, भारतातील पहिले कैद्यांचे कारागृह कोणते? भारतातील पहिले कैद्यांचे कारागृह कोणते? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 4 मद्रास सेंट्रल जेल. मद्रास सेंट्रल जेल हे भारतातील पहिले कैद्यांचे कारागृह म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 23 बघा, भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 जिम कॉर्बेट नॅशनल पार्क. जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हे भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाते. लक्षात ठेवा मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे, परीक्षेला भरपूर वेळेस येऊन गेलेला आहे. प्रश्न क्रमांक 24 बघा, भारतातील पहिली रेल्वे वाफेचे इंजिन कुठे सुरू करण्यात आले? भारतातील पहिली रेल्वे वाफेचे इंजिन कुठे सुरू करण्यात आले? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 मुंबई ते ठाणे. मुंबई ते ठाणे या दरम्यान भारतातील पहिले वाफेचे इंजिन सुरू करण्यात आले. प्रश्न क्रमांक 25 बघा, भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र कुठे सुरू करण्यात आले? भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र कुठे सुरू करण्यात आले? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 दिल्ली. दिल्ली या ठिकाणी भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र सुरू करण्यात आले. लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 26 बघा, भारतातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते? भारतातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 4 सिंधुबाग दार्जिलिंग. सिंधुबाग दार्जिलिंग हे भारतातील पहिले जलविद्युत केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 27 बघा, भारतातील पहिली अणुभट्टी कोणती? भारतातील पहिली अणुभट्टी कोणती? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 अप्सरा. अप्सरा ही भारतातील पहिली अणुभट्टी म्हणून ओळखली जाते. क्रमांक 28 बघा, भारतातील पहिली महिला IAS अधिकारी कोण होत्या? भारतातील पहिली महिला IAS अधिकारी कोण होत्या? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 4 अन्ना राजम मल्होत्रा. अन्ना राजम मल्होत्रा ही भारतातील पहिली महिला IAS अधिकारी होत्या. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल चॅनलला लाईक करा, शेअर करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा विसरू नका मित्रांनो. प्रश्न क्रमांक 29 पहा, भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या? भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 इंदिरा गांधी. इंदिरा गांधी हे भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून ओळखल्या जातात. प्रश्न क्रमांक 30 बघा, भारताचे पहिले शीख पंतप्रधान कोण होते? भारताचे पहिले शीख पंतप्रधान कोण होते? याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 डॉक्टर मनमोहन सिंग. डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे पहिले शीख पंतप्रधान होते. मित्रांनो, आपले 30 प्रश्न इथं संपले आहेत.